गुरुदेव दत्त. आजच्या शुभमुहूर्तावरती आपण सद्गुरु वचनांचं अभिवाचन करणार आहोत असं कळलं मला आणि मला खूप आनंद झाला. कारण वचन म्हणजे बोलणं नाही, वचनामध्ये वचन म्हणजे ज्या बोलण्यामुळे ज्या वाक्यांमुळे आपली वाणी अंतर्मुख होते, केवळ बोलबंडरपणा राहत नाही, त्याला वचन म्हणतात. आणि अशी वचनं सद्गुरूंची असतात. सद्गुरू हे तत्व आहे, त्यामुळे त्या तत्वाचं गुरूंच्या माध्यमातून जे उद्बोधन होतं ते आपल्या जीवनाला क्रांतिकारक असं ठरलं. आपल्या जीवनाचा उद्धार त्याच्यामुळे होत असतो आणि म्हणून त्या वचनांचं श्रवण फक्त आवश्यक नाही, तर त्याचा बोध आपल्या बुद्धीमध्ये उतरला पाहिजे. आणि त्या दृष्टीने आपण हे सगळे चिंतन आजपासून सुरू करतात. या सगळ्या उपक्रमाला श्री दत्तात्रेयांच्या परमपूजनीय विष्णू आणि माझ्याही हार्दिक शुभेच्छा. गुरुदेव. आपण सगळ्यांनी आता नमस्कार करा. महाराजांचं आपल्याला दर्शन होत आहे ना, आता सगळ्यांनी नमस्कार करा आणि गुरूंचं चिंतन मनात ठेवून सगळ्या कार्यक्रमाला महाराजांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि आपलं भाग्य आज तुम्हाला त्यांच्या पुण्य पावन दिवशी सद्गुरूंच्या वचनांचं अभिवाचन आपण करत आहात. पण महाराजांना नमस्कार करू. आज काही पाहुणे येणार असल्यामुळे प्रत्यक्ष ते पूर्ण वेळ कार्यक्रमात नाही राहणार, पण त्यांनी म्हटलं तर ते जेव्हा त्यांना येतील पुढच्या कार्यक्रमांमध्ये वगैरे, आपण आता राजाताई आपण पुढचा कार्यक्रम सुरू करू शकतो. हो हो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य श्री विष्णुदास स्वामी महाराज की जय. आत्ताच आपण परमपूज्य सद्गुरुदास महाराजांचं दर्शन घेतलेलं आहे आणि जसं आपण म्हणतो ना की विघ्नहर्त्याचं दर्शन घेतलं की आपली सगळी पुढची कामं निर्विघ्नपणे पार पडतात, तसं हा प्रत्येकाच्या जीवनात येणारे गुरुमाऊलीचं आपण आता या ठिकाणी दर्शन घेतलेलं आहे. आणि गुरुमाऊलींच्याच उद्बोधनांचा वचनांचा आपण अभ्यास करणार आहोत, मनन चिंतन करणार आहोत. आणि सुरुवातीलाच माऊलींचं दर्शन झालेलं आहे, त्याच्यामुळे निश्चितच आपला हा कार्यक्रम निर्विघ्नपणे पार पडेलच आणि कृपांकित होईल, गुरु कृपांकित होईल. कारण सगळ्यात पहिले सगळ्यांना गुरूंचं दर्शन झालेलं आहे आणि ज्यांच्यासाठी आपण हाच कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या परमपूज्य सद्गुरुदास महाराजांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचंच दर्शन झालेलं आहे. सगळ्या उपासकांचा एक अट्टहास होता की आपल्याला या दिवशी महाराजांचं दर्शन हवं. प्रत्येकाला या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन दर्शन घेणं शक्य नव्हतं, पण देशकर सरांनी फार छान व्यवस्था केली आणि त्याच्यामुळे अगदी सुरुवातीलाच महाराजांचं दर्शन झालं आणि खूप प्रसन्न या ठिकाणी वाटलेलं आहे. तर आपण सगळेजण आजच्या आपल्या कार्यक्रमाकडे वळूयात. आजचा जो आपला हा अभिवाचनाचा कार्यक्रम आहे, आता सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे की त्यांच्या आपण वचनांवरतीच मनन चिंतन करणार आहोत. आणि ती वचनं म्हणजे केवळ बोलणं नाहीये, तर सद्गुरूंचे जे बोलणं म्हणजे ते वचन असतं. तर या ठिकाणी ह्या वचनांचा आपण बोध घ्यायचा आहे, त्याचं श्रवण मनन चिंतन करायचं आहे. तर हा जो कार्यक्रम आहे अभिवाचन, हा जो सगळ्यांच्या संकल्पनांमधून निर्माण झालेला आहे, त्याच्यामध्ये अनेक आपले ज्येष्ठ श्रेष्ठ उपासक आहेत, जसे की मोहनदादा आहेत, देशकर सर आहेत, रागिनीताई आहेत, शरयूताई आहेत आणि अजय देवगावकर आहेत. आणखी खूप सगळ्या केंद्राचे प्रमुख उपासक आहेत आणि ज्याच्यामध्ये मलाही एक छोटी उपासका म्हणून या ठिकाणी त्यांनी सहभागी करून घेतलेला आहे. क्वचित आपल्या परंपरेचा वारसा पुढे चालू राहावा, एक श्रेष्ठ उपासकांची परंपरा छोट्या उपासकांनी देखील चालू ठेवावी म्हणून त्यांचा हा प्रयत्न असेल. तर मीही सगळ्यांच्या वतीने महाराजांना नमस्कार करून आपण या कार्यक्रमाला सुरुवात करूया. तर असा हा जो अभिवाचनाचा आपला कार्यक्रम आहे, तर ह्या कार्यक्रमाची जी प्रस्तावना आहे की कार्यक्रम कशासाठी आहे, काय करणार आहोत, तर थोडक्यात ह्या कार्यक्रमाच्या प्रस्तावनेसाठी आपण सगळ्यात सुरुवातीला निमंत्रित करूयात स्मिताताई काटेकर यांना. स्मिताताई आपण आलेले आहात का? हॅलो. हो आलेली आहे. हा, तर आपण स्मिताताईंना सगळ्यात पहिले ह्या सगळ्या उपासकांच्या वतीने आपल्याला नमस्कार. उपस्थित सगळे ऑनलाईन जे आपले उपासक आहेत ते सगळेजण आज खूप आनंदाने या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. आता स्मिताताईंच्या संदर्भात थोडंसं बोलायचं म्हणजे, कारण माझा आणि त्यांचा अगदी जवळचा असा परिचय नाही, पण एक उपासक म्हणून निश्चितच त्यांचा परिचय आहे.
की अगदी लहानपणापासून ते श्रद्धा आणि भक्तियुक्त अंतःकरणाने सद्गुरूंची सेवा करतात आणि इतरही धर्मकार्य जी आहेत ती त्यांची चालू असतात. तर ह्या श्रद्धा आणि भक्तियुक्त अंतःकरणाने त्यांना गुरुकृपा प्राप्त झालेली आहे आणि परमपूज्य सद्गुरुदास महाराजांचा अनुग्रह त्याचमुळे त्यांना लाभलेला आहे. तर एक परमपूज्य सद्गुरुदास महाराजांचं जे चरित्र आहे की एक शिवकथाकार म्हणून शिवकथाकारापासून तर परमपूज्य सद्गुरुदास महाराजांपर्यंत त्यांची कारकीर्द कशी घडली ह्या सगळ्या गोष्टींचं जर साक्षीदार कोणी असेल तर ते निश्चितच आपल्या अस्मिता काटेकर ह्या त्या गोष्टीच्या साक्षीदार आहेत. आणि आज आपल्या ह्या अभिवाचनाच्या सद्गुरूंच्या वचनाच्याच कार्यक्रमाचं प्रस्तावना आपण त्यांच्याकडून करून घेणार आहोत किंवा सद्गुरू त्यांना ती प्रेरणा देत आहेत आणि त्यांच्या मुखातनं आपण बाबांची वचनं श्रवण करूयात. तर आपण स्मिताताईंना विनंती करूयात की तुम्ही या कार्यक्रमाची प्रस्तावना कराल. ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलाचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. नमस्कार. पत्रभेट अभिवाचन सद्विचारांचं स्मरण या कार्यक्रमात मी आपलं मनपूर्वक सर्व सहभागी उपासकांचे स्वागत करते. 2021 हे वर्ष तसं आपल्या श्री गुरु मंदिरातील उपासकांनाही मोठं भाग्याचं वर्ष आहे. या वर्षात परमपूजनीय श्री विष्णुदास स्वामी महाराजांची 121वी जयंती आहे. पत्रभेटचं पण 21व्या वर्षात पदार्पण होत आहे आणि परमपूजनीय सद्गुरुदास महाराजांचं 80व्या वर्षात पदार्पण होत आहे. असा त्रिवेणी संगमाचा हा योग आपल्या नशिबाने आपल्याला मिळालाय. श्री गुरु मंदिर हे परमपूजनीय श्री विष्णुदास महाराजांच्या स्फूर्तीने आवाहनाने निर्माण झाले असल्याने श्री दत्तात्रयांपासून सुरू झालेल्या श्री गुरु परंपरेचे इथे आगमन झालेले आहे. प्रत्येक जीवाचं कल्याण करण्यासाठी जन्मोजन्मी युगानुयुगे येणारे यती श्रीपाद श्री वल्लभ स्वामी, निस्पृह वितरागी श्री नृसिंह सरस्वती महाराज, कडक धर्माचरण आचरणारे श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य पूजनीय श्री वासुदेवानंद सरस्वती, निसंग वैरागी निसर्गालाच गुरु मानणारे पूजनीय श्री प्रज्ञानंद सरस्वती, ते संन्यस्त विरक्त पूजनीय श्री विष्णुदास स्वामी महाराज, अशी थोर गुरु परंपरा आपल्याला लाभली आहे. आपलं भाग्य मोठं थोर आहे. सदा देव काजी जिजे देह त्याचा, सदा राम नामे वदे नित्य वाचा, सधर्मेची चाले सदा उत्तमाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा, असं त्याचं वर्णन श्री समर्थांनी अगदी चपखल वर्णन केलंय. ते आपले परमसौख्यदायक परम सद्गुरु श्री सद्गुरुदास महाराज, शिवव्रती शिवयोगी ते शिवसंत, ही त्रिसूत्री ज्यांनी अंगीकारली आहे असे परमपूजनीय श्री सद्गुरुदास महाराजांना आजच्या 80व्या वाढदिवसानिमित्त आपल्या सगळ्यांच्या वतीने एक मी प्रार्थना करते. निसर्गाप्रमाणेच सतत आनंद देत राहणे वाटणे हा आपला स्वभाव आहे. गुणग्राहकतेने विद्वत पूजन करणे आपण अंगीकारलंय. सद्गुरूंचा प्रसाद म्हणून स्वीकारलेले मोजकेच पुरस्कार आपण त्या धनराशीत पुन्हा स्वतः भर घालून समाजगंगेत प्रवाहित केलेले आहेत. अभ्यासू, कार्यमग्न, ध्यासपूर्वक विषय मुळापासून समजून घेणारे संशोधक, तरल प्रतिभा, उत्स्फूर्त काव्यशक्ती, वेधक वाणी, तल्लख तर्कशक्ती, विचक्षण स्मरणशक्ती असणारे आपले सगुण रूप सकल भक्तांना प्राप्त झालेले आहेत. नवे ते चालते बोलते ब्रह्मच आहे. आपुलकी, संवेदनशील मन, कोमल रुजू स्वभाव, कौटुंबिक आस्था, संघटन कुशलता, नवी पिढी घडवण्याचा साक्षेप, घराची मंदिरे करण्याचे, मंदिरांचे वैभव वाढवणारे, समाज सुसंस्कारित करणारे, प्रयोगशील अध्यात्म अनुभव घेऊन बोलणारे आपण आचार्य आहात. आपल्या ठाई हनुमंत समर्थ सद्गुण सच्शिष्य असा दास्यभक्तीचा संगम, रामाचे मर्यादा पुरुषोत्तमत्व आणि कृष्णाचा कर्मयोग यांचा धर्मसंगम, गजानन महाराज यांचे संतत्व आणि परमपूजनीय विष्णुदास महाराजांचे आचार्यत्व यांचा भक्ती संगम, सद्गुरूंचे विमल ज्ञान आणि त्यांचे गोड नाम असा सहज ध्यान संगम, स्त्री पुरुष उच्च नीच सगळ्यात एकत्व पाहणारा, मुक्तीचा सोपान देणारा परंपरा आणि आधुनिकता यांचा उपासना संगम असे पंचप्रयाग आहेत. या पवित्र चरण तीर्थात जीवन समर्पित करण्याची प्रेरणा आम्हास द्या. हा प्रवास असाच अखंडित सुरू राहो.
यासाठी दत्तात्रय प्रभूंनी आपणास उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य प्रदान करावे अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी प्रार्थना करते. आज आपण त्यांच्या 80व्या वाढदिवसानिमित्त पत्रभेट, अभिवाचन, सद्विचारांचं स्मरण हा उपक्रम राबवतोय. सद्विचारांचं स्मरण म्हणजेच सद्बुद्धी जागी होणे. खरे शोधिता शोधिता शोधत आहे, मना बोधिता बोधिता बोधत आहे, असं समर्थ रामदास स्वामींनी सांगून ठेवलंय आणि त्याचंच आपण पालन करतोय. या अभिवाचनाचे ध्येयच मुळी अंतःकरणपूर्वक संत सत्पुरुषांचा बोध वाचून त्यावर मनन चिंतन करणं व तो बोध आपल्या आचरणात उतरवण्याचा अभ्यास करणं. त्यातून आंतरिक सत्संग सुरू होऊन तो आपल्या अंतर्मनाला शुद्ध निरामय सात्विक नित्य आनंदमय ज्ञान प्राप्त करून देईल. या उपक्रमात भाग घेतलेल्या सर्व उपासक बंधू भगिनींना खूप मनपूर्वक शुभेच्छा देते. श्रद्धायुक्त दयार्द अंतःकरणाने आपण आजच्या या पवित्र दिनी या सर्व गुरु परंपरेच्या चरणी नतमस्तक होऊया. चैतन्यम शाश्वतम शांतम व्योमातीतम निरंजनम नादबिंदू कलातीतम तस्मै तस्मै श्री गुरवे नमः. नमस्कार. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. स्मिताताईंनी फार बोलक्या शब्दात महाराजांची म्हणजे खरखर संपूर्ण जीवन चरित्र म्हणायला हरकत नाही. अगदी बोलक्या शब्दात, कमी शब्दात तुम्ही अगदी छान चरित्र आमच्या सगळ्या उपासकांच्या समोर मांडलेलं आहे. आणि निश्चितच या परमपूज्य सद्गुरुदास महाराजांना सगळ्यांच्या वतीने आपण या वाढदिवसाच्या निमित्ताने वंदन करूयात. आणि खूप दीर्घायुष्य तर त्यांना लाभोच, पण त्यांचं वैभव जे आहे, आपल्या विचारांचं वैभव, ते आपल्याला निरंतर असंच मिळत राहो. तर ह्या विचारांच्या वैभवाचंच आज आपण अभिवाचन या ठिकाणी करणार आहोत. ते विचारांचं वैभव सगळ्या उपासकांमधनं आणि पत्रभेट त्यांच्या इतर साहित्याच्या माध्यमातून आपल्या सगळ्या दूरपर्यंत पोहोचावं आणि सगळ्यांना त्याचा उपयोग व्हावा, या हेतूनेच पत्रभेटच्या काही उपासकांनी हा अभिवाचनाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर या कार्यक्रमाला आपण सुरुवात करण्यापूर्वी एक सगळे उपासक जे या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत त्यांना एक विनंती करूयात की कार्यक्रम सुरू असताना प्रत्येकाने आपले माईक जे आहेत ते बंद ठेवायचे आहे. ज्यांचा आपण नाव उच्चार करू त्याच उपासकांनी आपला फक्त माईक ऑन करायचा आहे, म्हणजे तुमचं छान सगळं बोलणं सगळ्यांना ऐकायला येईल आणि तुमचाच कॅमेरा फक्त ऑन राहील, तर तुम्ही सगळ्यांना दिसाल पण आणि सगळ्यांना तुमचं छानपणे ऐकायला येईल. तर आता ह्या कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी आपण आदरणीय रागिणीताईंना एक विनंती करूयात की त्यांनी ह्या कार्यक्रमाची एक छान अशी सुरुवात करून द्यावी. तर आदरणीय रागिणीताई वेलंगेकर. जय जय वो शुद्धे, जय जय वो शुद्धे, उदारे प्रसिद्धे, अनवरत आनंदे वर्षतीये, विषय व्याळे मिठी, दिघलिया नुठी ताठी, ते तुझिये गुरुकृपा दृष्टी, निर्विष होय तरी कवणा ते तापू पोळी, कैसे निवो शोकू जाळी, जरीर प्रसाद रस कल्लोळी, पुरे येसी तू योग सुखाचे सोहळे, सेवका तुझे स्नेहाळे, सोहम सिद्धीचे लळे, पाळीसी तू आधार शक्तीचा अंकी, वाढविसी कौतुकी, हृदयाकाश पल्लकी, परिये देसी निजे, प्रत्येक ज्योतीची ओवाळणी, करिसी मन पवनांची खेळणी, आत्मसुखाची बाळलेणी, नेवविसी 17वियेचे स्तन्य देसी, अनाहताचा हल्लरुगासी, समाधी बोधे निजविसी बुझावुनी, म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझा पाऊली, या कारणे मी सावली,
न संधी तुझी अवो सद्गुरूची ये कृपा दृष्टी तुझे कारुण्य जयाते अधिष्ठी तो सकळ विद्यांची ये सृष्टी धात्रा होय म्हणून अंबे श्रीमंते निज जन कल्पलते आज्ञापि माते ग्रंथ निरूपणी नवरसा भरवी सागरू करवी उचित रत्नांचे आगरू भावार्थाचे गिरीवरू निपजवी माये साहित्य सोनियाची खाडी उघडवी देशियेची आक्षोणी विवेक वेलीची लावणी हो देई संघ संवाद फळ निधाने प्रमेयाची उद्याने लावी म्हणे गहने निरंतर पाखांडाचे दरपुटे मोडी अवाग्वाद अव्हाटे कुतर्कांची दुष्टे सावजे फेरी श्रीकृष्ण गुणी माते सर्वत्र करिवो सरते राणीवे बैसवी श्रोते श्रवणाची ये मराठीच्या नगरी ब्रह्मविद्येचा सुकाळू करी घेणे देणे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. रागिणीताईंनी आत्ताच आपल्याला ज्ञानेश्वरी मधली सद्गुरु स्तवनाचे फार सुंदर ओव्या त्यांनी म्हणून दाखवलेल्या आहेत. आणि या ठिकाणी देखील आपण जसं माऊलींनी ग्रंथ सुरुवात करण्यासाठी त्यांच्या सद्गुरूंना वंदन करून नमस्कार करून ह्या ओव्यांची योजना केलेली आहे, तसं आपण देखील सद्गुरूंच्याच वचनांचा विचारांचा या ठिकाणी विचार करणार आहोत. आणि म्हणूनच अतिशय संयुक्तिक अशा ह्या ओव्या आहेत की माऊलींना ज्ञानेश्वरीसाठी स्फुरण मिळालं आणि आपल्यालाही सद्गुरूंच्या विचारांचं स्फुरण मनन चिंतन करण्यासाठी या ओव्यांमधनं प्रेरणा मिळावी कशा किंवा तशी सद्गुरूंची कृपादृष्टी आपल्यावरती राहावी म्हणून आपण देखील ह्या ओव्यांचा अंगीकार करूयात. तर आदरणीय रागिणींताईच्या संदर्भात मी सुरुवातीला मुद्दाम बोलले नाही, कारण त्या अतिशय छान कीर्तनकार आणि प्रवचनकार आहेत. पण त्यांच्या ह्या ओव्या ऐकण्यापूर्वी जर मी सांगितलं असतं तर सगळ्यांनी क्वचित त्यांच्याकडे तेवढ्याच चौकटीत बघितलं असतं. तर अतिशय सुंदर त्यांचा आवाज आहे आणि ज्ञानेश्वरीतल्या ओव्या त्यांच्या मुखातनं जेव्हा येतात तेव्हा त्या अंतरंगाला भिडूनच जातात. तर अगदी समोरच्याला आपली साधी जरी गोष्ट असेल तर ती कशी छान पटवून सांगायची ही त्यांची हातोटी आहे. आणि त्याच पद्धतीने ते आपले विचार सद्गुरूंचे जे विचार आहेत ते आपल्या शैलीमध्ये समोरच्या उपासकांना सांगत असतात आणि अनेकांना उपासनेच्या या मार्गात ते प्रेरित करत असतात. तर रागिणीताईंचं या सगळ्या अभिवाचक ग्रुपच्या वतीनं खूप खूप मनापासून धन्यवाद. तर आपण या आता कार्यक्रमाच्या म्हणजे जो महत्वाचा भाग आहे अभिवाचनाचा तर त्या भागाकडे वळूयात. आपल्या सगळ्याच अनेक थोर थोर उपासकांनी ज्येष्ठ श्रेष्ठ जे आहेत त्यांनी मगाशी बरीच जणांची नावे घेतली, काही जणांची अनावधानाने नावे घेण्याची राहून गेली. तर त्या सगळ्या उपासकांनी मिळून हा प्रयत्न केलेला आहे आणि अनेकांची नावं आलेली असताना आपण सगळ्यात सुरुवातीला जी 11 उपासकांची नावे आलेली आहेत त्यातली जी 11 सुरुवातीची नावे रागिणीताईंकडे आलेली होती त्या नावांमधली ही 11 नावं आहेत की ज्यांना आपण आज अभिवाचनाची संधी म्हणा किंवा सद्गुरूंच्या चरणी त्यांचे विचार पुष्प समर्पित करण्याची ही एक वाचन करते आहे. प्रत्येक शब्दांचे मंद, मध्यम व तीव्र असे 3 अर्थ असतात. आपला भाव जसा असेल तशा अर्थाची प्रचिती आपल्याला येते. जसे नामस्मरण हा शब्द घेतला तर नामस्मरण करा असा उपदेश जो करतो त्याच्या मुखातून मंद अर्थ बाहेर पडतो. त्याचा फारसा परिणाम कुणावरही होत नाही. जो स्वतः अर्थ सांगतो व त्यानुसार आचरण करतो तो मध्यम म्हणजे नामस्मरण करून अनुभव घेणारा व तीव्र म्हणजे ज्याच्या नामसंकीर्तनात प्रत्यक्ष पांडुरंग येऊन नाचतो ते संत तुकाराम, नामदेव इत्यादी. आई शब्द घेतला तर ज्या मुलाची आई त्याच्या लहानपणीच मरण पावली त्याच्यासाठी आई शब्दाचा अर्थ मंद आहे, कारण आईच्या मायेचा प्रेमाचा अनुभव त्याला नाही. दुसरा मुलगा आहे ज्याची आई नोकरी करणारी आहे
त्यालाही मातृसूख फारसे लागत नाही. संस्कार आईकडून होत नाहीत. त्यामुळे त्याच्यासाठी आई शब्दाचा जो अर्थ आहे तो मध्यम आहे व तीव्र म्हणजे जिजाऊ साहेब शिवबांची माता. ही व्यक्ती अशी आहे जिने शिवबांना घडविले, त्यांच्यावर संस्कार केले. राष्ट्रपुरुष तिने घडविला. प्रत्येक शब्दाचे असे 3 प्रकारचे अर्थ असतात, ते समजावून घेता आले पाहिजे. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतरांनी वहावा भार फुका. वेद उदंड बोलला, अर्थ इतुकाची कळला, विठोबासी शरण जावे, निजनिष्ठे नाम घ्यावे. निजनिष्ठे नाम घ्यावे याचा अर्थ आपण निष्ठेने श्रद्धेने नामस्मरण करावे असा करतो. संतांच्या दृष्टीने याचा अर्थ मी म्हणजे देह नाही, आत्मा आहे. माझे खरे स्वरूप ते आहे, हा भाव दृढ करून नामस्मरण करावे. परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराजांनी नामस्मरणासाठी या सहज बोलणे हितोपदेश मध्ये आईचे जे उदाहरण दिले आहे ते मला फारच आवडले. ज्याप्रमाणे जिजाऊबाई साहेबांनी शिवरायांना घडविण्यासाठी स्वतः कष्ट घेतले, त्याचप्रमाणे नामस्मरणात आमची जी मंद व मध्यम गती आहे तीच आता संतांसारखी तीव्र करावी व मन चित्त एकाग्र करून श्रद्धेने नामस्मरण घ्यावे. जसे परमपूज्य श्री बाबा व परमपूज्य श्री सद्गुरुदास महाराज यांच्याप्रमाणे आम्ही नामस्मरण घेण्याचा प्रयत्न करू. ही सेवा श्री सद्गुरुदास महाराजांच्या चरणी अर्पण. परमपूज्य श्री सद्गुरुदास स्वामी महाराज की जय. संगीतातही खूप सुंदर विचार तुम्ही मांडलेले आहेत की खूपच अतिशय म्हणजे खूप छान बोलके विचार तुम्ही निवडलेले आहेत. आणि ज्या छत्रपती शिवरायांना समर्थांनी घडवलेलं आहे आणि ज्या छत्रपतींना आपल्या समोर ज्यांनी घडवलेलं आहे, अर्थातच आपले परमपूज्य सद्गुरुदास महाराज यांनी आपल्या शिवरायांना आपल्यासाठी आपल्या समोर घडवलेलं आहे. शककर्ते शिवराय या ग्रंथाच्या माध्यमातून आपण निश्चितच त्यांनी घडवलेले शिवराय बघू शकतो आणि ते चरित्र सगळ्यांना प्रेरणादायी आहे. तर आपल्या ह्या उद्बोधनाच्या अभिवाचनाच्या माध्यमातून मी देखील सगळ्या उपासकांना एक विनंती करू इच्छिते की जर आपण कुणाकडे शककर्ते शिवराय हे धार्मिक ग्रंथ जर नसतील महाराजांचे तर निश्चित तुम्ही ते शककर्ते शिवराय जरूर खरेदी करा, वाचा, इतरांनाही द्या. आणि त्यातले जे सुंदर सुंदर विचार आहेत की कसे छत्रपती घडलेले आहेत, तर पुन्हा एकदा आपल्या मुलामुलींना तरुण पिढींना आपण छत्रपती घडवू शकतो या विचारांच्या माध्यमातून. असे छान छान विचार तुम्ही पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर अभिवाचित करावेत. धन्यवाद. यानंतर आता किशोर काका आलेले दिसत आहेत, आपण त्यांना विनंती करूया की किशोर काका जर असतील तर त्यांनी त्यांचं अभिवाचन करा. अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः. सर्वप्रथम परमपूज्य सद्गुरुदास महाराजांना 89व्या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देतो. आणि सहज बोलणे हितोपदेश जानेवारी 2017 मध्ये त्यांनी जे आपले विचार दिलेले आहेत ते मी वाचन करतो. संता संगती रेवाक्रम साधनम प्रथमम श्रुतम. सत्संगती प्राप्त करून घेण्यासाठी सतत धडपडलं पाहिजे. ज्याला लहानपणी सत्संगती प्राप्त झाली त्याचे जीवन निश्चितपणे कृतार्थ होते. या जगामध्ये कोणीही निरुपयोगी नाही आहे. कुठलाही शब्द हा अमंत्र नाही आहे. कुठलीही व्यक्ती निरुपयोगी नाही. कुठेही निराशेचा सूर नाही. प्रवृत्ती व निवृत्ती मिळून आपले जीवन फुलविले पाहिजे. 2 नेत्र असले तरी दृष्टी एक आहे असे आपले तत्वज्ञान सांगते. प्रवृत्ती व निवृत्ती हे 2 डोळे असले तरी आनंद मात्र एकच मिळणार. म्हणून नाना प्रकारच्या प्रवृत्तींना पोषक असे विठ्ठल ऋषीमुनींनी निर्माण केले. वसंत ऋतूत पळसाची फुले फुलतात. त्याच्या लाल रंगातून म्हणजे तमोगुणातही आनंद प्राप्त करण्यासाठी होळीचा सण आहे. जीवनात अनेक प्रकारचे रंग उधळा. संक्रांत, होळी, दिवाळी अशा अनेक सणांमधून प्रवृत्ती आणि निवृत्तीचा मनोहारी संगम घडला आहे. या संगमातून आपण वाटचाल केली तर कुठल्याही प्रकारे निराश होण्याचे कारण नाही. अत्यंत सुंदर विचार आहे. होळीच्या पर्वावरती महाराजांनी खूपच छान मार्गदर्शन केलेलं आहे. त्यांचं मार्गदर्शन आम्हाला सतत मिळत राहो अशी विष्णुदास स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करून मी पूर्ण विराम देतो. सद्गुरुनाथ महाराज की जय.
नमस्कार काका. खूप सुंदर विचार उद्बोधन तुम्ही या ठिकाणी अभिवाचन केलेलं आहे की सद्गुरूंचा आपल्याला नितांत कृपा आशीर्वादात लाभावा. आणि अगदी लहानपणी जर संस्कार घडले व्यक्तींवरती चांगल्या गोष्टींचे तर निश्चितच त्याच्या जीवनाची प्रगती होते. आणि ह्या सहज बोलणे हितोपदेश यामधला आपण जो अभिवाचनाचा भाग या ठिकाणी दाखवलेला आहे, तर सहज बोलणे हितोपदेश हे देखील महाराजांची अशी 2 पुस्तकं आहेत की ती जर आपण आपल्या हातात सहज वाचायला घेतली तरी अनेक गोष्टींचं आकलन आपल्याला त्यातनं होतं. आणि केवळ आपल्यालाच होत नाही तर आपल्या परिवाराला देखील त्याचा अनेक पद्धतीने फायदा होतो. अगदी छोटी छोटी जाता येता एक एक गोष्ट आपण मुलांना सांगत गेलो, सहज बोल, अरे बाबा सहज बोलणे हितोपदेश कसा आहे, तर अगदी त्याला देखील त्या संस्कारांचा फायदा होऊ शकतो. अर्थातच परमपूज्य सद्गुरुदास महाराजांचं संपूर्ण साहित्य हे संस्कार करणारच साहित्य आहे. तर आपण सर्वांनी निश्चित त्या साहित्याचा लाभ घ्यावा. आणि ह्या अभिवाचनाच्या कार्यक्रमामध्ये देखील आपण पुन्हा पुन्हा असेच अनेकांना प्रेरणा द्यावी की तुम्ही अभिवाचनमध्ये सहभागी व्हा. आणि हा एक छान विचारांचा जो वारसा आहे सद्गुरूंच्या, तो आपण दूरपर्यंत या माध्यमातून पोहोचवणार आहोत. तर किशोर काका खूप खूप धन्यवाद. तुम्ही छान विचार मांडलेले आहेत. तर यानंतर आपण आता विनंती करूयात की वेदांत तळणीकर यांना. वेदांत तळणीकर आलेले आहेत का? हो आवाज येतोय व्यवस्थित? हो हो, येतोय छान आवाज येतो आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. सर्वप्रथम आजच्या या शुभ दिनी सद्गुरु माऊलींच्या चरणी अखंड नमस्कार. आणि मी जुलै 2018 मध्ये सहज बोलणे हितोपदेशचा एक वचन जे आहे ते आपल्या समोर सेवा म्हणून सादर करण्याचा एक छोटासा प्रयत्न करतो. परमपूज्य सद्गुरु विष्णुदास महाराजांच्या इच्छेनुसार महाभारताचा अभ्यास सुरू केला. महर्षी व्यासांच्या या अलौकिक महाकाव्याच्या संगतीत रात्रीच्या रात्री व्यतीत होऊ लागले आणि बेचैनी वाढली. कर्णाचं नीट आकलन काही होईना. पूर्ण अवतार भगवान श्रीकृष्णाच्या आज्ञेनं अर्जुनानं कर्णाचं मस्तक उडविलं. त्यावेळी त्याच्या देहातून तेज बाहेर पडून ते सूर्यमंडळात विलीन झालं असं अनेक महाभारतकार म्हणतात. म्हणजे सूर्यपुत्र म्हणून आलेला कर्ण जातानाही सूर्यपुत्र म्हणूनच गेला. पण मधल्या काळात तर तो सूतपुत्र आहे. मग सूतपुत्राचा सूर्यपुत्र केव्हा व कसा झाला? विचारानं डोकं बधीर व्हायची वेळ आली. अखेर वाटलं की त्या रथचक्राशीच ह्याचा काहीतरी संबंध असला पाहिजे. महर्षी व्यासांनी प्रत्यक्ष गणरायाची मती काही क्षण कुंठित व्हावी अशा प्रकारची कूटरचना प्रतिज्ञापूर्वकच केलेली आहे. तशाच प्रकारचे एखादे कूट या रथचक्राच्या संबंधात तर नसेल ना, असा विचार मनात डोकावला. अखेर पुन्हा महाराजांकडे गेलो. त्यांनी सांगितले, ज्यांनी व्यासांचे महाभारत लेखनबद्ध केले ते गणरायच तुम्हाला योग्य बुद्धी देतील. त्यांच्या जवळ हट्ट धरा. काहीसा खट्टू होऊन नागपुराला परतलो. मात्र गुरु आज्ञा प्रमाण मारून आता श्री गणेशाची विनवणी सुरू केली. अखेर निर्वाणीचा क्षण आला. 1972च्या श्री गणेश चतुर्थीचा दिवस. पहाटेच नागपूरच्या सुप्रसिद्ध टेकडीच्या जागृत गणपतीजवळ धरणे धरून बसलो. जोवर काही मार्गदर्शन नाही तोवर उठवते नाही असा पक्का निर्धार करून बैठक केली. उत्सवाचा दिवस. उत्सवाचा दिवस. शेकडो भक्तांची गर्दी मंदिरात होऊ लागली. वारंवार वाजणारी घंटा, मोठमोठ्याने सुरू असलेले अथर्व शीर्षाचे पाठ, मंत्रजप आणि चालू असलेल्या अखंड प्रदक्षिणा. अवघा कोलाहल सुरू होता. 1 तास, 2 तास, 3 तास झाले आणि त्या प्रचंड कोलाहलातून एक अविस्मरणीय नादलहर उजव्या कानात शिरली. महाभारतातील कर्ण पर्वाच्या अखेरीस असलेल्या एका श्लोकाकडे त्या नादलहरीने लक्ष वेधले. नवे तो श्लोकच कानात सांगितला. अतो न सूयः शृणुयात पठेच्चयः स सर्व लोकानुचरः सुखी भवेत. अर्थात असूयारहित अंतःकरणाने जो हे कर्णपर्व श्रवण करील किंवा पठन करील त्याचेच सर्व लोक अनुचर होतील. अर्थात तोच सर्वात सुखी होईल. म्हणजेच पूर्वग्रहरहित स्वच्छ निर्मळ मनाने कर्णचरित्राकडे पहा. हळूहळू गुढ उकलेल अशीच सूचना त्या नादलहरीद्वारा मिळाली. महर्षींनी केवढी मोठी मोलाची सूचना करून ठेवली आहे. माझी चूक मला उमगली. दुर्योधन पक्षातील कर्णाबद्दल एका निश्चित धारणा मनात ठेवूनच
एक पूर्वगृहीत दूषित भूमिकेतून मी कर्णाकडे पाहायचो. कर्ण जीवनाचं सम्यक आकलन मग कसं होणार होतं? निर्मळ अंतःकरणाने पुन्हा कर्णचिंतन सुरू झालं आणि हळूहळू उलगडा व्हायला लागला. रथचक्राचा कर्णाशी फार जवळचा संबंध आहे हे ध्यानात आलं. कर्णाच्या अखेरच्या अश्रूंचं केवळ तेच एकमेव साक्षी आहे हे उमगलं. कूटरचना करून महर्षींनी अंतिम युद्धात कर्णाचं स्वेच्छापूर्वक आत्मसमर्पण मांडलेलं आहे हे मनाला निश्चितपणे पटू लागलं. आणि या अंतिम क्षणी केलेल्या स्वेच्छापूर्वक आत्मसमर्पणामुळेच उजाळलेला एक वेगळाच कर्ण नजरेसमोर तरळू लागला. सूतपुत्राचा पुन्हा सूर्यपुत्र झालेला कर्ण. कर्णाच्या व्यक्तिमत्वाचं महर्षींनी रेखाटलेलं सूर्यपुत्र, सूतपुत्र आणि पुन्हा सूर्यपुत्र हे पूर्ण वर्तुळ म्हणजेच कम्प्लीट सर्कल मनात पक्क बिंबलं आणि महर्षींच्या सहजासहजी थांग न लागू शकणाऱ्या दिव्य प्रतिभा दर्शनानं मन थक्क झालं. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथ महाराज की जय. वेदांत, अतिशय अतिशय भावपूर्ण तू असं अभिवाचन या ठिकाणी केलेलं आहे. आणि खरोखरच आम्ही सगळे जे उपासक ऐकत आहोत ते देखील अगदी त्या सूर्यपुत्रमध्ये आता या क्षणाला तरी पोहोचलेले असतील. ज्यांनी ज्यांनी सूर्यपुत्र हा परमपूज्य सद्गुरुदास महाराजांचा ग्रंथ वाचलेला असेल ते निश्चितच, ग्रंथ म्हणा, हवं तर तुम्ही काही ज्यांना आवडत नसेल त्यांनी साहित्य म्हणा, पण हे जे सूर्यपुत्र आहे महाराजांचं लिखाण, तर ते ज्यांनी वाचलं असेल ते निश्चितच त्या ठिकाणी पोहोचलेले असतील. आणि खरोखरच दुर्योधनाचा मित्र म्हणून कर्ण हा नेहमी उपेक्षितच राहिला, पण ह्या उपेक्षिताला सुद्धा परमपूज्य सद्गुरुदास महाराजांनी आपल्या सगळ्यासमोर किती छान सूतपुत्र, सूर्यपुत्र म्हणून या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. तर असा हा जो सूर्यपुत्र आहे आणि ह्या सूर्यपुत्राला महाराजांनी जसं सगळ्यांच्या समोर आणलेला आहे किंवा त्याच्यावर जसं तो दुर्लक्षित असताना ते महाराजांचं लक्ष गेलं, तसं निश्चितच आपल्या सगळ्या उपासकांवरती महाराजांचं लक्ष आहे. आज घडीला आपण महाराजांच्यापासून खूप दूर जरी असलो तरी निश्चितच महाराज आपल्या सगळ्यांवरती लक्ष ठेवून आहेत. आणि आपल्याला जो वाटत असतं की महाराज आपल्याकडे लक्ष देतील की नाही, किंवा आपण दुर्लक्षित आहोत, आपण त्यांच्यापासून दूर आहोत, प्रत्येक वेळेस नागपूरला जाऊन त्यांची भेट नाही घेऊ शकत, हा जो मनाचा भ्रम आहे तो निश्चितच या ठिकाणी कमी होईल. की बघा, कर्णाला सुद्धा महाराजांनी हे दिलेलं आहे की सगळ्यांच्या समोर आणून ठेवलेलं आहे त्याचं व्यक्तिमत्व. तर आपण तर महाराजांचे शिष्य आहोत, महाराजांच्या वचनांवरती विश्वास ठेवणारे आहोत, तर निश्चितच आपल्याला महाराजांचा कृपा आशीर्वाद लाभलेलाच आहे, लाभत आहे. तर आपण देखील सगळ्यांनी मिळून अशी प्रार्थना करूयात की परमपूज्य सद्गुरुदास महाराजांना देखील अतिशय निरोगी, अतिशय निरोगी आयुष्य आणि दीर्घायुष्य लाभू द्यात या कार्यक्रमाच्या अभिवाचनाच्या निमित्ताने. यानंतर आपण विनंती करूयात रश्मिताई तेलंग यांना की त्यांनी आपलं अभिवाचन सादर करावं. त्या व्यक्तीचा वाढदिवस असतो, त्यांच्या आवडत्या गोष्टी करीत असतो. म्हणून मी आज परमपूज्य महाराजांच्या आवडत्या दासबोध ग्रंथावरील महाराजांनी केलेल्या हितोपदेशाचं वाचन करणार आहे. हा हितोपदेश पत्रभेट मासिक पत्रिका फेब्रुवारी 2018 श्रीमद दासबोध विशेषांक आहे. दासबोधाचा आजवर विविध पैलूंनी विचार झालेला आहे, आताही होत आहे. त्याचा मुख्य विषय परमार्थ हाच आहे, पण त्याचे दुसरेही एक वैशिष्ट्य आहे. समर्थांपूर्वीच्या इतर संतांनी टीकाग्रंथ लिहिले, समर्थांचे लेखन मात्र स्वतंत्र आहे. आधारासाठी अनेक ग्रंथ अभ्यासल्याचे ते सांगतात, पण चिंतनात स्वतंत्र असा भागच बहुतेक आहे. ते स्वतंत्र लेखन न करताही समर्थांना अन्य संतांप्रमाणे आपले पारमार्थिक तत्वज्ञान एखाद्या टीकाग्रंथात निबद्ध करता आले असते. मग दासबोधाचीच आवश्यकता का वाटली? तर समर्थांचे धोरण प्रपंच व परमार्थ या दोन्ही क्षेत्रातील साधकांना मार्गदर्शन करणे हे आहे. प्रपंच सांडोनी परमार्थ करा, तेणे तुम्ही दुःखी व्हाल. आधी प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेक, असा त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोन होता. या दृष्टीने पाहिल्यास दासबोधात परमार्थेतर जो भाग आहे त्याचे कारण कळते. प्रपंच नेटका झाल्याविना परमार्थ साधणार नाही, व हा प्रपंच नेटका व्हायचा असेल तर जीवनात सुरक्षितता पाहिजे. त्यासाठीच रामराज्याची प्रतिष्ठापना व्हायला पाहिजे. आता रामराज्याची उभारणी करायची तर उदात्त ध्येयाने प्रेरित झालेला प्रचंड जनसमुदाय सुसंघटित केला पाहिजे. ती दृष्टी ठेवूनच समर्थांचे कार्य सुरू होते. संघटन कार्य हे पायाभूत कार्य होते. अर्थातच संघटना विषयावर समर्थांनी विचार केला नसता तरच नवल होते. आदर्श संघटन कसे उभारावे याचेही शास्त्र आहे.
जगात विभिन्न देशातील विचारवंतांनी संघटन शास्त्रावर विपुल लेखन केले आहे. आपल्याकडे मात्र प्रभू रामचंद्र, भगवान श्रीकृष्ण, चाणक्य, शंकराचार्य यासारखे महान संघटक वेळोवेळी उत्पन्न झाले, तरी त्यांच्या संघटन पद्धतीचा शास्त्रशुद्ध विचार करून एखादे आदर्श संघटना शास्त्र दुर्दैवाने कोणीही निर्माण केले नाही. चाणक्याचा प्रयत्न हा काहीसा त्या दिशेने असला तरी तो परिपूर्ण नव्हता. या संदर्भात समर्थांचे कर्तृत्व डोळ्यात भरते. माझ्या मते दासबोध हा परमार्थाबरोबरच संघटन शास्त्रावरील भारतातील पहिला आदर्श ग्रंथ आहे. आणि खरंच महाराज म्हणतात त्याप्रमाणे संघटन अतिशय महत्वाचे आहे. आदर्श संघटनेचे उदाहरण म्हणजे समर्थ रामदास स्वामींचे शिष्य कुशल संघटक छत्रपती शिवाजी महाराज. 18 पगड जातीच्या मावळ्यांना संघटित करून हिंदवी स्वराज्याची स्थापना शिवाजी महाराजांनी केली हा इतिहास आपण सर्व जाणतो. परमपूज्य सद्गुरुदास महाराज आपल्यालाही उपासनकांचे संघटन वाढवा, सामूहिक उपासना वाढवा हे नेहमी आवाहन करीत असतात. आणि खरोखर ह्या संघटनेच्या शक्तीने अशक्य गोष्टी शक्य होतात. आज महाराजांच्या वाढदिवसाप्रित्यर्थ आयोजित केलेल्या ह्या कार्यक्रमात अभिवाचन करण्याची मला संधी दिली त्याबद्दल आयोजन समितीचे मी आभारी आहे. धन्यवाद. रश्मीताई, खूप छान वेगळ्या विषयाला तुम्ही हात घातलेला आहेत की परमपूज्य सद्गुरुदास महाराजांनी दासबोधाच्या संदर्भात त्यांचे जी वचनं आहेत किंवा जे विचार आहेत ते आपल्याला सांगितलेले आहे आणि दासबोध का अभ्यासावा हे देखील सांगितलेलं आहे. तर निश्चितच प्रपंच करावा नेटका, मग घ्यावे परमार्थ विवेका. अगोदर प्रपंच नीट करण्याला परमपूज्य सद्गुरुदास महाराज नेहमीच प्रोत्साहित करत असतात की तुम्ही तुमच्या घरचं अगोदर व्यवस्थित बघा आणि नंतर जे तुमचा परमार्थ आहे त्याच्याकडे वळा. ज्यांचं घर व्यवस्थित चाललेलं आहे निश्चितच त्यांचा परमार्थ अगदी व्यवस्थित चाललेला असतो. हे एक खूप छान शिकवण महाराज आपल्याला देत असतात आणि ते त्यांच्या स्वतःच्या उदाहरणावरून आपल्याला ते समजून सांगतात. किंबहुना एक प्रात्यक्षिक आपण जे म्हणतो की विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्र हे प्रायोगिक अध्यात्म केंद्रावरती अध्यात्माच्या विचारावरती चालतं. तसं परमपूज्य सद्गुरुदास महाराजांनी स्वतः आपल्या संसाराचा पायंडा एकदा समाजासमोर घालून दिलेला आहे. एक यशस्वी व्यक्तिमत्व कसं असतं आणि एक शिवकथाकारापासून तर तुम्ही सद्गुरुपदापर्यंत कसे पोहोचू शकता त्याचं एक छान उदाहरण आहे. जसं म्हणूनच क्वचित दासबोध महाराज आपल्याला वाचायला सांगत असतात. आणि आनंदाची गोष्ट या ठिकाणी सांगावीशी अशी वाटते की आमच्या मुंबई केंद्रामध्ये देखील आम्ही प्रत्येक गुरुवारी दासबोध या ग्रंथावरती आम्हाला आदरणीय कौमुदीताई गोडबोले वाचन करून दाखवत असतात आणि तो ग्रंथ समजावून सांगत असतात. तर महाराजांच्या अशा प्रत्येक गोष्टींचा बारकाईने जर विचार केला तर किती व्यापकतेने प्रत्येक गोष्टीवरती लक्ष ठेवून असतात की म्हणजे आपला सर्वांगीण विकास सगळ्या उपासकांचा व्हावा. केवळ महाराजांचं साहित्य आपण वाचावं किंवा त्यांचेच ग्रंथ असे वाचावेत असं नाही, तर सगळ्या साधू संतांचे जे मौलिक विचार आहेत, जे आदर्श ग्रंथ आहेत ते देखील आपण अभ्यासावे. आणि हीच प्रेरणा आमच्या मुंबई केंद्राला त्यांनी दिलेली आहे आणि त्यानुसार आम्ही देखील दासबोध ग्रंथाचं या ठिकाणी वाचन करत आहोत, अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. खूप सुंदर तुम्ही एक छान वेगळ्या विषयाला हात घातलेला आहे अभिवाचनाच्या निमित्ताने. आता यानंतर आपण विनंती करूयात अनघाताई लिंगे यांना. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. मी अनघा अभय लिंगे, गोविंद नगर, नागपूर. आजच्या कार्यक्रमासाठी मी 2016 मधील जुलै अंक निवडलेला आहे. सहज बोलणे हितोपदेश. मधमाशीप्रमाणे आपली निष्ठा एकाच ठिकाणी म्हणजेच आपल्या सद्गुरूंच्याच ठिकाणी असावी. मधमाशी अनेक फुलांवर बसते, तेथून मधाचे कण गोळा करते. त्याचप्रमाणे आपणही जेथे उत्तम गुण दिसतील ते सद्गुरूंचे अधिष्ठान समजून तेथून ते गुण आत्मसात करावे. परंतु निष्ठा मात्र आपल्या सद्गुरूंच्याच ठिकाणी असावी. मधमाशी फुलांवर बसते व लगेच उडते. ती इतका वेळ त्या फुलांवर बसत नाही की जेणेकरून तिच्या पायात मधाचे जास्त कण तिच्या पायाला चिकटून तिचे पाय जड होऊन तिला उडता येणार नाही. कोणत्याही ठिकाणी जावे, तेथले उत्तम गुण घ्यावे, परंतु तेथे अडकून पडू नये. तेथून उडून त्या मधमाशीला आपल्या ठिकाणावरच यायचे असते. त्याचप्रमाणे आपली निष्ठा आपल्या सद्गुरूंच्या चरणी असावी. त्यांचे आज्ञापालन करताना केवळ कर्तव्य म्हणून करू नये, तर मनापासून जीव ओतून करावे. म्हणजे
या लेखावरून मला हे सांगते मी का आपण जेथे कोठे जावे तेथे चांगले व उत्तम व चांगले गुण घ्यावे तिथले, पण निष्ठा मात्र आपल्या सद्गुरूंवरच असावी. महाराज नेहमी सांगतात, भक्तांचे जीवन निष्ठा, निर्धार, निष्कामता या 3 निकरांनी युक्त असायला हवे. त्यामुळे आपली आध्यात्मिक प्रगती होईल आणि मार्गात येणारे अडथळे दूर होतील. मधमाशी मध गोळा करण्याचं काम करते, परंतु ती कधीही मधाचा उपभोग घेत नाही. ती फुलांवर बसते आणि लगेच उडते, तिथे जास्त वेळ थांबत नाही. त्याप्रमाणे आपण संसार करावा, त्यात अडकून पडू नये. कारण संसार हा पायात जडत्व निर्माण करणारा आहे. संसार अलगद करावा आणि सद्गुरु कार्यात जास्तीत जास्त वेळ घालवावा. त्यामुळे आपले सर्व कल्याणच होईल आणि चांगलं होईल. विहित कर्म मी नित्य करावे, आस नसो चित्ती, निरीक्ष मानस तरी असावी उल्हासित वृत्ती. तुझ्या पदांचे तीर्थ ठरावे, सहजची माझी कृती. जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु. महाराजांना वाढदिवसानिमित्त कोटी कोटी प्रणाम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथ महाराज की जय. खूप खूप छान विचार मांडलेत. अभिवाचन तुम्ही केलेलं आहे अनघाताई, की आपण कुठेही इतरत्र भटकावं, छान सगळं वाचावं, अभ्यास करावा, पण श्रद्धा मात्र निश्चितच आपली सद्गुरूंच्या चरणी समर्पित पाहिजे आणि त्या तत्वाशी आपण कायम जोडलेलं गेलेलं असलं पाहिजे. जेव्हा आपण सद्गुरु तत्वाशी जोडलेलो असतो, त्याच्यावरती श्रद्धा ठेवून बसलेलो असतो किंवा त्याच विचारांना अनुसरून जेव्हा आपण वागत असतो, तेव्हा आपण इतरत्र कुठेही गेलो तर आपल्याला भ्यायचं कारण नसतं. कारण एक माहिती असतं की जसं एखादं मूल जे असतं की जे थोडंसं मंदबुद्धी असतं किंवा थोडंसं त्याला काही येत नाही किंवा सुचत नाही, अशा मुलाला जशी आई खूप आपला जीव लावत असते, सगळ्यात जास्त प्रेम आई त्या मुलावर करत असते, तसं आपण इतरत्र कुठेही भटकत राहिलो आणि फक्त श्रद्धा जर सद्गुरूंवरती आपली जर असेल तर निश्चितच आपल्याला सद्गुरू सगळ्या गोष्टींचा मार्ग दाखवतात. आणि निष्ठा, निर्धार आणि निष्कामता हे 3 जे नकार आहेत तर ते अगदी प्रत्येक उपासकाने आपल्या अंतरंगात ठसवूनच घ्यायला हवेत की आपण ह्याच पद्धतीने वागायचं आहे. तरच आपण खरोखर वाढदिवसाच्या निमित्ताने सद्गुरूंना शुभेच्छा दिल्यासारखं होईल किंवा वंदन केल्यासारखं होईल. जर ह्या गोष्टी आपण स्वतः आचरणात आणल्या तर ही खूप छान आपल्या सगळ्या उपासकांच्या वतीने सद्गुरूंच्या चरणी विचारपुष्प समर्पित केल्यासारखं होईल. तर यानंतर आपण पुढच्या आपल्या उपासकांना विनंती करूयात. ठीक आहे, तोपर्यंत सायलीताई टेकपांडे आपण बोलू शकता, अभिवाचन करू शकता. अवधूत चिंतन श्री. हॅलो सायलीताई. हो, अवधूत हा सायलीताई आपण बोला तोपर्यंत. सद्गुरुनाथ महाराज की जय. मी सायली सुधीर टेकाडपांडे. सर्वप्रथम मी सद्गुरुदास महाराजांच्या चरणी विनम्र अभिवादन करते आणि मी आज एप्रिल 2018 मध्ये नाम महात्म्य या विशेष अंकातील नामाचे महत्व या विषयावर महाराजांनी केलेले सहज बोलणे हित उपदेश याचं अभिवाचन करणार आहे. सुख दुःख उद्वेग चिंता अथवा आनंद रूप असता नाम असा संदेश समर्थांनी आपल्याला दिला आहे. दासबोध हा आपल्यासाठी साम्यक परिपूर्ण ज्ञान देणारा ग्रंथ आहे. जो श्रद्धापूर्वक याचे पारायण पठण करतो त्याला निश्चितपणे त्याचे फळ मिळतं. परमार्थात फळ एकच आहे की आपल्यामध्ये आत्मज्ञानाचा उदय झाला पाहिजे. त्याकरता पहिल्यांदा आपली भूमी नांगरली गेली पाहिजे, तेथे अनुकूलता निर्माण झाली पाहिजे. आज जी आपली देह बुद्धीला चिकटून असलेली खडकाळ भूमी आहे ती भूमी नांगरली गेली पाहिजे. नामस्मरणामुळे ती नांगरली जाते. नांगरल्यानंतर त्या ठिकाणी पेरणी होते. पेरणी झाल्यावर तेथे रोप उगवतात. या ठिकाणी गोंदवलेकर महाराजांचं एक वाक्य आठवतं. ते म्हणतात,
गुरु तुमच्या अंतःकरणात नामाचं रोपटं लावतात. आपण अनुग्रह घेतो म्हणजे काय करतो? त्या परंपरेतील शक्तीच्या माध्यमातून सद्गुरु आपल्या अंतःकरणात नामाचं एक रोपटं लावतात. पण नंतर आपण त्याला खत पाणी घालत नाही. त्याऐवजी गरम राख त्या रोपट्याला टाकतो. ती राख विषय सुखाची आहे. विषयी सुखाची गरम राख रोज रोज त्या रोपट्याला टाकली तर ते वाढेल का? खत पाणी देण्याच्या ऐवजी जर ही गरम राख टाकली तर ते रोपटं जळून जाईल. त्यामुळे गुरूंकडून जेव्हा आपण नामाचा अनुग्रह घेतो तेव्हा त्यानंतर त्याला खत पाणी घालण्याची जबाबदारी आपली आहे. खत पाणी घालणं म्हणजे हळूहळू प्रपंचामधून लक्ष कमी करून परमार्थाकडे लक्ष केंद्रित करणे. विषय सुखाची ही गरम होईल याचा विचार करायचा आहे. थंड झाल्यावर ती टाकली तर तिचं खत म्हणून कामात येतं. यासाठी गुरूंनी दिलेल्या नामाचा सतत जप करणे, नामस्मरण करणे. नामस्मरणाने विक्षेप दोष नाहीसा होऊन चित्त स्थिर होऊ लागते. चित्त स्थिर झाले की त्यामध्ये राम प्रगट होण्यास वेळ लागत नाही. आणि म्हणूनच सदैव आपल्याला महाराज सांगत असतात की तुम्ही नामस्मरण करा. नामस्मरण तुम्ही किती संख्येने केलं यापेक्षा तुम्ही किती अंतःकरणापासून केलं याला महत्व आहे. आणि सदैव आपल्याला नामस्मरणाचं सगळ्यांना आशीर्वाद देत आहो ही मी सद्गुरुचरणी प्रार्थना करते. आणि हे माझे अभिवाचन या ठिकाणी वाचनाला पूर्णविराम देते. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सायलीताई नमस्कार. खूप छान अभिवाचन तुम्ही केलेलं आहे की कसे छान सद्गुरूंच्या विचाराने आपण आपली आध्यात्मिक प्रगती करू शकतो किंवा अध्यात्माचा जो आपला उदय आहे तो सद्गुरूंच्या विचारानेच होऊ शकतो. तर आपण सुद्धा सगळ्या उपासकांना एक या ठिकाणी नम्र विनंती करूयात की आपण सगळ्यांनी देखील पत्रभेट आहेत, सद्गुरूंचे सहज बोलणे हितोपदेश आहेत किंवा वेगवेगळे जे आपले दिवाळी अंक निघतात हे सगळ्या गोष्टींचं वाचन मनन चिंतन करून आपल्या मनाची जी भूमी आहे ना ती सुपीक करूयात. म्हणजे हे सगळे जर विचार वाचले तर निश्चितच आपल्या मनाच्या भूमीची नांगरीकरण हे होणारच आहे. आणि मग असे जर आपलं मन नांगरून तयार असेल तर सद्गुरू निश्चितच तयारच असतात कृपेचा अनुग्रहाचं बीज त्या ठिकाणी रोपायला. आणि मग जेव्हा आपल्याला ते अनुग्रहाचं बीज मिळेल तेव्हा निश्चितच सद्गुरूंनी दिलेला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र जप आपण करूयात. आणि प्रत्येकाच्या मनात श्रद्धेचं निष्ठेचं अनुग्रहाचं कृपेचं हे जे सद्गुरूंच्या वात्सल्याचं हे जे रोपटं लावलेलं आहे ते निश्चितच सगळ्यांच्या हृदयात वाढो फळो आणि फुलो अशी आपण सद्गुरूंच्या चरणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्याच चरणी आपण प्रार्थना करूया की आम्हालाही तुम्ही ते दान द्या. आज आपण यानंतर पुढचे उपासकांना विनंती करूयात. प्रशांत जर आलेले असतील तर त्यांनी आपलं अभिवाचन करावं, नाहीतर आपण पुढच्या उपासकांना विनंती करूया. होय होय मी आलोय. आवाज येतोय माझा? हा चालेल. हो येतोय येतोय. हा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विष्णुदास महाराज की जय. सद्गुरुदास महाराज की जय. मी प्रशांत दत्तात्रय पानसे गोंदियावरून बोलतोय. जानेवारी 2019 पत्रभेट सहज बोलणे हितोपदेश यातला मी हे वाचतोय. आज व्रतवल्ल्यांना नावे ठेवण्याची पद्धत रूढ झाली आहे, पण ती किती महत्वाची आहेत हे गुरुचरित्रातील कथांवरून कळते. आजच्या काळात जर आपण व्रतस्थ राहिलो तर निदान आपले कुटुंब सुखी समाधानी राहील. माझा अनुभव असा आहे की श्री गुरुचरित्रात सांगितलेले सर्व तंतोतंत सत्य आहे, त्यातील काहीही कालबाह्य नाही. परमपूज्य श्री विष्णुदास महाराज नेहमी सांगत की माझे चरित्र लिहिण्याची आवश्यकता नाही. माझे चरित्र म्हणजे गुरुचरित्र. याचा अर्थ फक्त गुरुचरित्र अखंड घडते आहे तो अनुभव आपल्याला येत नाही, कारण आपण गुरुचरित्रातील साधकाप्रमाणे नाही.
तसे व्रतस्थ जीवन आणले नाही. गुरुचरित्रातील प्रत्येक प्रसंगात स्वामींनी ज्यांच्यावर कृपा केली ती मंडळी काही काळ व्रतस्थ जीवन जगली आहेत. पर्वतेश्वर शूद्र ज्याची शेती स्वामींनी पिकवली त्याने 2 वर्ष स्वामींना रोज साष्टांग नमस्कार घातल्याचे व्रत केले. रजकाने श्रीपाद श्री वल्लभ स्वामींचे कपडे धुणे, अंगण झाडणे ही सेवा व्रतस्थपणे केली. स्वामींनी त्याची राजभोगाची कामना पुरविली. मात्र व्रतस्थ राहिल्यामुळेच पुढील जन्मीही आपली ही भेट घडावी हे मागण्याची बुद्धी त्याला झाली. तशी बुद्धी आपल्याला होत नाही, कारण आपण कामापुरते देवाला शरण जातो आणि नंतर निघून जातो. त्यासाठी श्री गुरुचरित्राचा अभ्यास करावा. गुरुचरित्रातून आपल्याला एक चांगला शिष्य तरी होता आले पाहिजे. गुरु दया सर्वांवर करतात, परंतु व्रतस्थ भक्तांवर गुरु कृपा करतात. माहूरची सावित्री पतिव्रता होती. व्रतस्थ राहून पतिसेवा केली म्हणून तिच्या तपश्चर्याला फळ आले. दुर्दैवाने तशी तपश्चर्या असलेल्या व्यक्ती आता दिसत नाहीत, त्यामुळे तसे फळ मिळत नाही. आजच्या सारखेच गुरु निंदा करणारे शिष्य तेव्हाही होते. आपल्या गुरूंची निंदा करणाऱ्या शिष्याला नरसिंह स्वामी म्हणतात, गुरुसेवा इतकी सोपी आहे का? टोकदार नांगराने जमीन नांगरावी त्याप्रमाणे मन बुद्धी नांगरावी लागते. निर्धारपूर्वक उपासना आणि व्रतस्थ जीवन यामुळे मन सुपीक होते. त्यानंतर सद्गुरू कृपा करतात. एवढं बोलून माझे अभिवाचन संपवतो. श्री गुरुदेव दत्त. गुरुदेव विष्णुदास महाराज की जय. सद्गुरुदास महाराज की जय. प्रशांत दादा, छान तुम्ही अभिवाचन केलेलं आहे आणि एक वेगळा विषय तुम्ही या ठिकाणी मांडलेला आहे की खरोखरच जर आपल्याला गुरुचरित्र अभ्यासाची इच्छा असेल, वाचण्याची इच्छा असेल, समजून घेण्याची इच्छा असेल, तर आपण परमपूज्य सद्गुरुदास महाराजांच्या चरित्राकडे बघितलं, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या आचारांचा जर अभ्यास केला, आचार विचार नीती सगळ्या गोष्टींचा, व्यापकतेचा, त्यांच्या विचारांची जी व्यापकता आहे सगळ्या क्षेत्रातली, म्हणजे कुठलं क्षेत्र असं नाही की त्या क्षेत्रातलं त्यांना ज्ञान नाही. आमच्या कौमुदीचे सगळं नेहमी असं म्हणत असतात की परमपूज्य सद्गुरुदास महाराज म्हणजे मल्टिपल पर्सनॅलिटी आहे. अगदी सगळ्या गोष्टींमधलं त्यांना ज्ञान आहे. तर असे जे सर्वांगीण व्यक्तिमत्व आहे त्या व्यक्तिमत्वाचा जर अभ्यास केला तर निश्चित आपल्याला गुरुचरित्र वेगळ्या पद्धतीने अभ्यासाची गरज लागणार नाही. आणि परमपूज्य विष्णुदास महाराज जसे व्रतस्थ राहून अगदीच गुरुचरित्राचं वाचन मनन चिंतन करत होते, तसंच आपले सद्गुरुदास महाराज देखील गुरुचरित्राचा अभ्यास करत असतात. मनन चिंतन वाचन त्यांची अखंड पारायण चालू असतात. आणि त्याही पुढे जाऊन व्रतस्थ राहण्याचा एक मुद्दा तुम्ही आपण मांडलेला आहे. तर आपल्या उपासना केंद्रांच्या अंतर्गत देखील आपण धर्मकुंभाची स्थापना या अंतर्गत एक व्रत सगळ्या उपासकांना दिलेलं असतं. आणि ती धर्मकुंभाची स्थापना या संदर्भात जे व्रत आहे ते जर आपण सगळ्यांनी स्वीकारलं तर निश्चितच व्रत आचरण केल्याची जी आपली सेवा आहे ती देखील आपल्या सद्गुरूंच्या चरणी आपण समर्पित करू शकतो. म्हणजे एक प्रकारे गुरुचरित्रातला व्रतस्थपणा आपल्या अंगी यायला या धर्मकुंभाची स्थापना आपल्या प्रत्येकाच्या घरात होणं देखील नितांत गरजेचं आहे. खूप खूप धन्यवाद प्रशांत दादा. यानंतर आपण श्रीराम बरबडे यांना विनंती करूयात की त्यांनी आपलं अभिवाचन करावं. बाल रवीप्रमाणे कांतिमान, इंद्रनीलाप्रमाणे कृष्ण जटेने युक्त, भस्माच्या उटीने शोभणारा शांत, अनाथ नादाप्रमाणे मनोवाईचा लय झालेला, व्याघ्रचर्म परिधान करणारा, सनकादिकासारख्या ब्रह्मविद्यांनी परिवेष्टित, सिद्धजनांनी संसैवित व योगी लोकांनी सर्व काळ आनंदाने ध्यान करण्यास योग्य अशा अत्रिनंदन दत्ताचे आम्ही हृदयात चिंतन करतो. भगवान दत्तात्रेय, श्रीपाद श्री वल्लभ स्वामी, नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, प्रज्ञानंद सरस्वती स्वामी महाराज, परमपूज्य विष्णुदास स्वामी महाराज, परमपूज्य सद्गुरुदास स्वामी महाराजांना आदरपूर्वक वंदन करतो. सर्वसामान्य माणसाचा स्वभाव हा त्याच्या मनासारखे झाले की तो आनंदित होत असतो, मनाविरुद्ध झाले की तो फ्रंगोटून बसतो. अनुकूल वेद्यम सुखम, प्रतिकूल वेद्यम दुःखम. याकरता मन आणि बुद्धी सांभाळणे आवश्यक आहे. मनात नाना विचार येतात, मन विकारग्रस्त होते, त्यामुळे कृतीही चुकीची होते. याकरता परमपूज्य विनोबाजींनी गीतेत सांगितलेले आहे, मन माझ्यात तू ठेव, बुद्धी माझ्यात राख तू, म्हणजे मग निशंक मीची होशील तूच आहे. 12व्या अध्यायातली 8वी ओवी आहे. मनाचा जिथे विशेष हा आहे की ते जिथे रमते ते तिथेच आवडते.
तस्य तदेव मधुरम यस्य मनो यत्र संलग्नम. यासाठीच मन बुद्धिशुद्ध होणे अत्यंत जरुरीचे आहे. पुष्कळदा बरीचशी मंडळी त्यांच्या संसारातील प्रश्नाची सोडवून या मार्गाने करू पाहतात, परंतु लौकिक व्यावहारिक जीवनातील सुखदुःख, यश अपयश यांच्याशी अध्यात्माचा काहीही संबंध नाही व तो कोणीही जोडू नये. उपासना करताना ते अत्यंत पवित्र, शुद्ध, निष्काम, निरपेक्ष, निस्वार्थ भावनेने ईश्वर आत्यंतिक भक्ती आणि प्रेम ठेवून करावी. म्हणजे आपोआप आपली परमार्थात उन्नती होत जाते. ज्ञान मिळते, समज वाढते, कौशल्य वाढते व माणसाचा दृष्टिकोन, ॲटिट्यूड ज्याला म्हणतात, तो बदलत जातो. विचार बदलतात, सकारात्मकता वाढत जाते. मानसशास्त्रात बदलाचे मोठे सुंदर वर्णन केलेले आहे. बदल हा 2 प्रकारे होऊ शकतो, एक पॉझिटिव्ह आणि दुसरा आहे निगेटिव्ह. आपल्याला सकारात्मक म्हणजे पॉझिटिव्ह बदल हवा आहे, त्याकरता त्यांचा दृष्टिकोन, ॲटिट्यूड बदलणे आवश्यक आहे. उपासनेत सातत्य मात्र हवेच. श्री गुरुचरित्रात घटकाची व परमेश्वर शेतकऱ्याची सुंदर कथा आहे. सातत्यामुळे त्यांना श्री गुरु प्राप्ती झालेली आहे. आता परमपूज्य सद्गुरुदास महाराज पत्रवेटच्या ऑक्टोबर 2013च्या अंकात उपासनाबाबत काय सांगतात ते आपण पाहूया. उपासना करायची म्हणजे काय करायची, ती कशासाठी करायची ते आपण प्रथम समजून घेतले पाहिजे. आपल्या प्रारब्धात जे काही लिहिले आहे ते घडणारच आहे. ते टाळण्यासाठी उपासना नसावी. आपले मूळ स्वरूप काय आहे, मी कोण, कुठून आलो, माझा मागील जन्म कोणता होता, पुढे काय गती होणार आहे, या सर्व प्रश्नाची उत्तर शोधायची, ती शोधणे व पुढे जाणण्याचा मार्ग आपण आचरण करणे, यालाच उपासना असे म्हणतात. या सर्व प्रश्नाची उत्तरे ध्यानाच्या माध्यमातून मिळू शकतात. मात्र त्यासाठी ध्यान नियमितपणे ठराविक वेळी व जाणत्याच्या सद्गुरूच्या मार्गदर्शनाखाली करावे. त्यासाठी कोणत्याही पैसा अडक्याची, विद्वत्तेची आवश्यकता नाही. केवळ जे देह भगवंताने आपल्याला दिले आहे त्याच्या सहाय्याने ते साध्य होऊ शकते. परंतु दुर्दैवाने आज सर्वच बाबतीत बुवाबाजी, भोंदूगिरी व फसवणूक इत्यादी प्रकार सुरू आहेत. या क्षेत्रात तर जास्तच आहेत, कारण माणसाजवळ आज फक्त पैसाच आहे. नीतिमत्ता, भाव, श्रद्धा यांची वाहवाच आहे. यामुळे समाजात असे दृश्य दिसते. परंतु थोडा विचार करून नीट पारख योग्य मार्गदर्शनाखाली जर ध्यानधारणा केली तर निश्चितपणे जीवाची उन्नती होऊ शकते. त्यासाठी काही काळ लागतो, कारण ही उपासना ज्याची त्यानेच करायची असते. त्यासाठी जेवढा वेळ, सातत्य, नियमितपणा, श्रद्धाभाव तो ठेवेल तेवढे लवकर त्याला फळ मिळेल. सर्वांना सद्गुरू प्रेरणेने आध्यात्मिक उन्नती होऊन सर्वांना प्राप्ती व्हावी, यासाठी परमपूज्य सद्गुरुदास महाराजांना निरोगी उदंड आयुष्याचा लाभो हीच ईश्वर. धन्यवाद. श्रीराम काका, खूपच सुंदर, अतिशय छान तुम्ही या ठिकाणी अभिवाचन केलेलं आहे. आणि तुमच्या अभिवाचनाच्या निमित्ताने तुम्ही सुरुवातीला जे गुरु परंपरेला वंदन केलेलं आहे ते खूप मनाला भावलं. आणि आमच्या सगळ्यांकडनं खरं तर दुर्लक्षितच झालं होतं. आमच्याकडनं वंदन सगळ्या गुरु परंपरेला करायचं राहूनच गेलं होतं. म्हणजे त्यासाठी मी खरोखर मनापासून क्षमा मागते सर्वांची. पण म्हणूनच ह्या अभिवाचनाचा जो कार्यक्रम आहे तो किती फायद्याचा होतो. आताच तुम्ही अभिवाचन केलं आणि आमची चूक आमच्या लक्षात आली की अरे आपल्याकडनं गुरु परंपरेला वंदन करायचं राहून गेलं. म्हणून ज्येष्ठ श्रेष्ठ विचारकांनी खरोखरच ह्या अभिवाचनामध्ये भाग घ्यावा. आणि त्यातला प्रत्येक विचार हा आपल्याला सन्मार्गावरती आणण्यासाठी असतो. ह्याचं ताजं उदाहरण म्हणजे आत्ताची जी घटना आपण म्हणू शकतो की कसं आपण विसरलो होतो आणि ह्या अभिवाचनाच्या निमित्ताने आपल्याला त्या गोष्टींचं स्मरण झालेलं आहे. खरोखर प्रत्येक अनुकूल गोष्टीत माणूस सुख होतं त्याला, आणि प्रतिकूल थोडीशी जरी गोष्ट आली तरी अतिशय दुःख होतं. तर ही अनुकूलता आणि प्रतिकूलता जरी असेल तरी आपण दोन्ही परिस्थितीत समत्व कसं साधावं यासाठी मात्र आपण सद्गुरु तत्वांचा अंगीकार करावा, त्यांच्या विचारांचा अंगीकार करावा. हे जर विचार आपण अंगीकारले तर ह्या दोन्ही सुखात आणि दुःखात गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्याला आनंद घेता येईल किंवा समस्थितीत राहता येईल आणि जीवनाची आध्यात्मिक प्रगती करता येईल. जीवनाची आध्यात्मिक प्रगती करताना देखील हल्ली तुम्ही सांगितलं की भोंदूगिरी वगैरे असे खूप प्रकार वाढलेले आहेत. तर निश्चितच परमपूज्य विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्राशी जर तुम्ही संलग्न झालात तर तुम्हाला खात्रीने आम्ही सांगू शकतो की तुम्ही कुठल्याही पद्धतीने अशा चुकीच्या मार्गावर जात नाही आहोत. तुम्ही निश्चित मार्गावरती आलेले आहात आणि अतिशय तुम्हाला जो हवा होता मार्ग, मोक्ष सुखाचा म्हणा, उन्नतीचा, प्रगतीचा जो मार्ग तुम्हाला अपेक्षित होता त्या मार्गात तुम्ही प्रवेश केलेला आहे. म्हणून निश्चितपणे आपण सगळ्यांनी पत्रभेट वाचा, परमपूज्य विष्णुदास महाराज अध्यात्म साधना केंद्राशी संलग्न राहा अशी मी आपल्याला खरं तर या अभिवाचनाच्या निमित्ताने विनंती करू इच्छिते. यानंतर आपण विनंती करूयात सुलभाताई पाचखेडे यांना. सुलभाताई, आपल्याला आवाज येतोय? हो हो, आवाज येतोय. हा बोला सुलभा. बोलू? हो. मी सुलभा पाचखेडे, नागपूर. फेब्रुवारी 2020 या अंकातील
सहज बोलणे हितोपदेश या अंकातील सहज बोलणे हितोपदेश महाराजांच्या चरणी वंदन करून त्यांचे विचार पुष्प मांडते. आपल्या जीवनात उपासना अतिशय महत्वाची आहे. उपासनेत अतिशय सामर्थ्य आहे. कोणतीही उपासना असो ती जीवन आनंदमयी कसे जगावे हे शिकवते. अखंड उपासना, नित्य उपासना, दैनंदिन उपासना आणि निर्धारपूर्वक उपासना या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात म्हटलेच आहे, त्याचा प्रत्यय आपणास यावयास हवा. प्रत्येकाने दासबोध वारंवार वाचावयास हवा. तो समजेपर्यंत वाचावा, कारण समर्थांनी सोप्या शब्दात महान तत्वज्ञान सांगितले आहे. समर्थ म्हणतात, धर्माच्या करिता आम्हास जगती रामाने धाडी गेले. तुमच्या मर्जीने तुम्ही जन्माला आला आहात का? कुठल्या कुळात जन्माला यायचे हे तुम्हाला माहित होते का? आपल्या हाती काहीच नाही. आपले विहित कर्म काय आहे तर धर्म आचरण करणे. धर्मासाठी, धर्माचे पालन करण्यासाठी आपण या जन्मास आलो. ऐसे जाणून राम भक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. आपण ऐश्वर्यासाठी मरमर मरतो. ऐश्वर्याची आपली व्याख्या आहे, प्रॉपर्टी, प्रतिष्ठा, धन, गाडी, बंगला. पण हे खरे ऐश्वर्य नाही. मग खरे ऐश्वर्य समर्थ म्हणतात त्याप्रमाणे हे ऐश्वर्य मला लाभले, कारण त्यावेळी त्यांना रामभक्तीचा प्रत्यय आला. समर्थांच्या रामभक्तीला जाणून शिवाजी महाराजांनी त्यांना सज्जनगड देऊन टाकला. कुठल्याही संत साधू पुरुषांना शिवाजी महाराजांनी कधी गड दिला होता का? संत तुकाराम महाराजांसारखे अनेक संत त्यावेळी होते. सर्व संत निस्पृह होते, समर्थही निस्पृह होते, पण त्यांच्या उपासनेने ते राजगुरू झाले. राजगुरू झाल्यामुळे त्यांना जी प्रतिष्ठा प्राप्त झाली, असे म्हणतात की सुरुवातीच्या काळात समर्थांच्या शिष्यांची संख्या शिवाजी महाराजांच्या सैनिकांपेक्षा जास्त होती. हजारो शिष्य आणि संपूर्ण भारतात समर्थांनी मठस्थापना केली होती. हे ऐश्वर्य होते. आणि प्रत्येक मठात मठाधिपतींना, लोकांना रामभक्तीचा प्रत्यय येत होता. हे ऐश्वर्य आहे. असे ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी समर्थांनी रामभक्ती केली. ती एकांतात केली, शिवतरगळी केली, गुहागुहात केली, अखंड देशाटनात केली. ही शक्ती समर्थांनी प्राप्त करून घेतली. म्हणजे धर्माच्या करिता आम्हास जगती हा पहिला विश्वास त्यांनी प्राप्त केला. धर्मकारणासाठी मला रामाने पाठवले हा त्यांना विश्वास होता. प्रतिष्ठा मिळवायची असते ती देवाने आपल्याला द्यावयास हवी. ज्या दोन गोष्टीसाठी आपला जन्म झाला आहे त्या धर्मकार्यासाठी व उपासनेसाठी मी एकनिष्ठतेने राहील. ऐसे जाणून रामभक्ती करिता ऐश्वर्य हे लाभले. शेवटपर्यंत तो राम आपणास सांभाळत असेल तर आपणास अधिक काय हवे? आपण सुखात राहू शकतो. अशी स्थिती ज्यामुळे प्राप्त होते तो राम जर आपल्याला मिळाला तर बाकी काही उरतच नाही. हे समजण्याकरता श्री गुरुमंदिर आहे. आपण या ठिकाणी मोठ्या आत्मविश्वासाने तयार होत आहात, ही समाधानाची बाब आहे. माझे शब्द प्रवचन वा कीर्तन नाही, तर हे सोलीव सुखाचे शब्द असे सांगणे आहे. आणि यातूनच आपले गुरुमंदिर स्वच्छ करा, आपले हृदय मंदिर स्वच्छ करावे आणि नामस्मरण करून आपले जीवन प्रसन्न करून घ्यावे. महाराज आपल्याला नेहमी सांगतात, पैसा, प्रतिष्ठा, प्रसिद्धी या तीन गोष्टीपासून उपासकांनी दूर राहावे. उपासकांनी निष्ठा, निर्धार आणि निष्कामता या तीन निकारांनी युक्त असायला हवे. तर गुरुमंदिराच्या उपासनेमुळे उपासक स्वतःची प्रगती करण्यास आपसुकच वळतो. महाराज आपणास उपासना सांगून आपली प्रगती करवून घेतात असे मला वाटते. म्हणून अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. सद्गुरुनाथ महाराज की जय. सुलभाताई, छान विचार मांडले की धर्म कार्यासाठी समर्थांना रामाने जन्मास घातलेले आहे. तर खरोखरच या ठिकाणी आपल्या परमपूज्य विष्णुदास महाराजांना देखील आपल्या सगळ्या उपासकांचा उद्धार करण्यासाठीच विष्णुदास महाराजांनी निर्माण केलेलं असावं किंवा त्यांचं अवतार कार्य त्यासाठीच आपल्यासाठी सुरू झालेलं असावं. प्रत्येक संत महात्म्यांचं एक ठरलेलं असतं की ते एकतर समाजाची जी विस्कळीत झालेली घडी असते ती सुरळीत आणतात, समाजाला घडवतात. आणि तसंच आपले परमपूज्य सद्गुरुदास महाराज देखील आपल्या उपासकांना तर घडवतच आहेत, पण त्यांच्या साहित्याच्या विचारातनं ते अनेकांना घडवत आहेत. म्हणजे उपासना मार्गात जे आहेत त्यांना तर घडवतातच
निश्चितच. पण जे उपासनेच्या मार्गाच्या बाहेर आहेत आणि केवळ साहित्याचा जरी जे विचार करतात, एक साहित्य म्हणून, एक इतिहास म्हणून जे शककर्ते शिवराय वाचत असतील, तर निश्चितच त्यांना देखील त्या घटनेचा, त्या विचारांचा फायदा होतो आहे. आणि थोडक्यात काय तर उपासनेत तर मग आपण सगळेजण फारच प्रगती करू शकतो. उपासनेचा मोठा आश्रय उपासनेविन निराश्रय असं समर्थांनी म्हटलेलेच आहे. आणि तीच परंपरा आपल्याला परमपूज्य सद्गुरुदास महाराजांनी घालून दिलेली आहे की तुम्ही काही झालं तरी चालेल, पण तुमची नित्याची उपासना मात्र चालू ठेवा. जी तुमची ठरवलेली आहे, केंद्रातर्फे ठरलेली असेल, तुम्ही वैयक्तिकरित्या ठरवलेली असेल, जी पण तुमची उपासना ठरलेली आहे ती मात्र नित्यनेमाने करा. म्हणजे एक प्रकारचे नित्यनेमाच्या ज्या उपासनेचं महत्व आहे ते आपल्याला परमपूज्य सद्गुरुदास महाराज नेहमी समजावून सांगत असतात. कुठल्याही केंद्रात त्यांचा जर कार्यक्रम असेल तर ते उपासने संदर्भात एखादा तरी शब्द नक्कीच बोलत असतात की जेणेकरून आपल्या उपासकांना प्रेरणा मिळावी आणि आपण उपासनेच्या मार्गावरती यावं. यानंतर आपण वनिताताई खिरे यांना विनंती करूयात की त्यांनी आपलं अभिवाचन या ठिकाणी सादर करावं. श्री गुरुदेव दत्त. जगाच्या कल्याण संतांच्या विभूती देह कष्टविती पर उपकारे. परम पूजनीय विश्वदास स्वामी महाराजांना माझा त्रिवार नमन. त्यांचे सशिष्य ज्यांचा 1979वा वाढदिवस आहे असे शालिवान शके 1863 वृषभनाम संवत्सर माघ शुद्ध 11 जया एकादशी या दिवशी बुधवारच्या उत्तरात्री म्हणजे बुधवार संपता गुरुवारच्या पहाटे ठीक 4:45 वाजता या दिव्य विभूतीने जन्म घेतला. सद्गुरुदास महाराज की जय. बुधवार म्हणजे पांडुरंगाचा म्हणजे विष्णूचा आणि गुरुवार म्हणजे आदिगुरु दत्तात्रयाचा, जणू काही विष्णू दत्तात्रयाचा अवतार आहे. म्हणून ब्रह्मा विष्णू ब्रह्मकेशी धरेला वेश तू माणसी भक्तजन तारावया. अशा या अलौकिक अद्भुत अगम्य अविरणीय अवर्णनीय अविस्मरणीय शिवकथाकार शिवचरित्रकार आणि सद्गुरुदास त्रिवेणी संगम ज्यांच्या ठाई आहे अशा या सद्गुरुदास महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आणि साष्टांग दंडवत. पूर्णाई अक्काईंना पूर्णेश्वरींनाही साष्टांग दंडवत. त्याचबरोबर पत्रभेट अभिवाचन या सर्व येथील उपासकांना मनपूर्वक अभिनंदन आणि धन्यवाद. सर्व श्रेष्ठ आणि ज्येष्ठ उपासकांना माझा नमस्कार आत्मतत्वास नमन. आज मी वनिता राजेंद्र खिरे अमरावती लक्ष्मीविवाह उपासनातर्फे बोलते आहे. जानेवारी 2020 महाराजांचा हा सहज बोलणे हितोपदेश या अंकातनं नामाचे महत्त्व, नाम कसे घ्यावे हे महाराजांनी याच्यामध्ये विशद केले आहे. ते त्यांच्याच कृपेने मी वाचण्याचा अल्पसा प्रयत्न करते. नामाच्या माध्यमातून आपण भक्ती करतो. भागवतात नाममात्म्य सांगितले. आपण नामस्मरण शब्द ऐकतो, नामस्मरण केले पाहिजे असे आपल्याला सगळे प्रवचनकार सांगत असतात. नामस्मरणाची महती संतांनीही गायली आहे. हे नामस्मरण संत चरण रज लागल्याशिवाय सुरूच होत नाही. याची शास्त्रीय प्रक्रिया तुकारामांनी वर्णन केली आहे. नामाचे महत्त्व सांगताना ते म्हणतात की सत्संगतीचा लाभ होणे. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. मग रामनामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. संत चरण रज आपल्याला लागले पाहिजे ही पहिली पायरी आहे. संत चरण रज लागणे सोपी गोष्ट नाही. संत जवळ बसलेले असतात पण ते संत आहे हे माझी बुद्धीच मान्य करत नाही. त्यांच्या समोर नम्र झाले पाहिजे असंही मला वाटत नाही. मला वाटते की मी खूप बुद्धिमान खूप विद्वान आहे. माझ्यातला मी इतका तीव्र आहे की मी का म्हणून चुकायचे. अशा माणसांना संत चरण रज लागणे शक्य नाही. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय. या देहबुद्धीचा वासनेचा चकणाचूर होणे महत्वाचे आहे. वासनेचे बीज पूर्णपणे जळल्याशिवाय नामाची रामनामाची आवडच निर्माण होणे शक्य नाही. बी आपण नुसते घराच्या बाहेर फेकून दिले आणि त्याच्यानंतर पाऊस पडला तर पुन्हा झाड उगवण्याची शक्यता आहे. म्हणून वासनेचे बीज जाळून टाकले तरच हे बीज निर्बीज होऊन जाते. आणि मग वासनेचे बीज जळल्यावर त्याच वेळेला नामाविषयीची रामनामाविषयीची आवड निर्माण होते. आवड उत्पन्न झाली की मग नाम घ्यायला लागतो. पण पहिली प्रक्रिया कोणती? नाम उच्चारण. अजून नामस्मरण सुरू झालेले नाही. नाम उच्चार करता इतके सगळे आहे. सत्संगतीचा लाभ राहून मनामध्ये प्रक्रिया करून वासनेचे बीज नष्ट करून बीज नष्ट झाल्यावर मग त्या ठिकाणी रामनामाची आवड किंवा नामाची आवड निर्माण होते. आवड उत्पन्न झाल्यावर मग आपल्याला सुख वाढल्याचा अनुभव येतो. मग कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे हृदयी प्रगटे राम रूप. प्रथम रामनामाची आवड निर्माण जेव्हा होते उत्पन्न झाली की इतकी आवड निर्माण होते की आपण गुणगुणायला लागतो. गुणगुणता ते हृदयात मुरले की मग ते कंठामधून हृदयाकाशात शिरेल आणि राम म्हटल्या बरोबर रामाचे स्मरण होईल आणि त्याचे मग नामस्मरणामध्ये रूपांतर होईल.
रामस्मरण, मग हे रामरूप अंतःकरणात साकार व्हायला लागेल आणि साकार झालेले हे रामरूप ज्या वेळेला आपण पाहू, त्याचा स्पर्श जेव्हा पर्यावरणीला होईल, बुद्धीला होईल, ऋतंभरेला होईल, त्या वेळेस हे नाम हळूहळू नाम आणि नामी एक होण्याचा आहे, एकरूप होण्याचा प्रयत्न करतात. ज्या वेळेला हे एकरूप होतात त्या वेळेला उपासना फळते. म्हणून या ठिकाणी नामाचे महत्व सांगितले आहे. नामा म्हणे साधन सुलभ गोमटे परी उपतिष्ठे पूर्व पुण्य. जे सगळ्यांच्या नशिबात नाही, नाम घ्यायला देखील पूर्व पुण्य लागते. हे नामस्मरणाचे महत्व आहे. आपण नेहमी ऐकतो कर्म मार्ग, धर्म भक्ती मार्ग, ज्ञान मार्ग अशी आपण चर्चा करतो. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असे जप करतो. श्रीराम जय राम जय जय राम. त्यावेळेला कर्मयोग आहे. कर्मयोग म्हणाले याचा उच्चारण का करायचे? कारण की उच्चारण केल्यामुळे आपले सगळे इंद्रिय, मनातील सगळी शक्ती त्या नामाच्या पुढे हळूहळू जाऊन हळू केंद्रित व्हायला लागते आणि मग मायेचा विसर पडतो आणि बाकीच्या गोष्टींचाही विसर पडतो. म्हणून पहिले मायेच्या बाहेर राहण्याकरता नामोच्चार करा असे सगळ्या संतांनी, आपले सद्गुरुदास महाराजांनी सांगितले आहे. म्हणून पहिले काय? नामोच्चार आहे. नामाचे उच्चार म्हणजेच काय? कर्मयोग आहे. नामाचे उच्चार कंठातून ते हृदयात शिरायला लागेल. मायेचा जसा जसा विसर पडेल तसे तसे ते कंठातून हृदयाकाशात उतरेल आणि हृदयाकाशात त्या नामाचा स्पर्श झाल्याबरोबर ते सद्गुरूंनी दिलेले नाम असल्यामुळे सद्गुरूंची शक्ती तेथे असते आणि सद्गुरूंच्या शक्तीमुळे त्या ठिकाणी स्पंदने निर्माण होतात आणि त्याला इंग्लिशमध्ये व्हायब्रेशन्स असे म्हणतात. एव्हरीथिंग व्हायब्रेट्स इन दिस वर्ल्ड असा फिजिक्सचा सिद्धांत आहे. सायन्सच्या भाषेत बोलायचं झाले तर प्रत्येक गोष्ट स्पंदन पावत असते. हे नाम ज्यावेळेस हृदयाकाशात उतरते तेव्हा तेही तिथे स्पंदन पावायला लागते आणि स्पंदनामुळे एक नवीन वस्तू निर्माण होते. दह्यामध्ये जर आपण रवी फिरवली तर दह्यात जे दिसत नाही ते दिसायला लागते. दह्यापेक्षा ताक श्रेष्ठ, ताकापेक्षा लोणी श्रेष्ठ. लोण्याचा गोळावरती तरंगायला लागतो, पण आपल्याला तो पहिले दह्यात दिसत नाही, म्हणजे घुसळले की दिसायला लागते. म्हणजे व्हायब्रेशननी व्हायब्रेशन झाले की नवी वस्तू निर्माण होते. नवी वस्तू ही श्रेष्ठही असते, त्याज्यही आहे. त्याज्य आहे मी माया आणि श्रेष्ठ आहे ते जीवाशिवाचे स्पंदन. ते स्पंदन पावायला लागल्यामुळे हृदयाकाशामध्ये, मनामध्ये गहिवर फुलायला लागतो आणि डोळ्यातून पाणी धरायला लागते, कंठ दाटून येतो आणि ज्या वेळेला ही अवस्था होते त्यावेळेला भक्ती योग सुरू झाला आहे असे समजावे. पुढे जेव्हा ही भक्ती खाली उतरत जाते आणि जेव्हा परेला तिचा स्पर्श होतो आणि त्यावेळेला नाम आणि नामी हे भिन्न राहत नाही. नामाचे उच्चारण परावाणीतून आपोआप व्हायला लागते. राम हमारा जप करे हम बैठे आराम असे कबीरांनी म्हटले आहे. मग नुसतेच बसून राहायचे आहे, नाम आपोआप सुरू होऊन जाईल. ज्या वेळेला नाम आपोआप सुरू होऊन जाते त्या वेळेला एक विदेही अवस्था प्राप्त होते आणि त्या वेळेला ज्ञान मार्ग आलाय असे समजावे. म्हणून नुसत्या नामामध्ये 3 गोष्टी आहेत: उच्चारण, स्मरण आणि पुढे नामी होऊन जाणे. म्हणून नामामध्ये 3 मार्ग आहे: कर्म मार्ग, भक्ती मार्ग आणि ज्ञान मार्ग. आपणही हा संकल्प करू, याच प्रकारे नामस्मरण करण्याचा महाराजांनी दिलेल्या. पण हे कधी शक्य आहे? संतांच्या चरणाची धूळ लागला, म्हणजे सद्गुरू वाचूनही सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपण या ठिकाणी या धरेवरती, या भूतलावर कशा करता आलो आहे? आनंदाचे डोहे आनंद तरंगे. आणि हे आपलं आनंद स्वरूप हे कशामुळे होईल? जेव्हा माझ्यातला मी जाईल, अहंकार कमी होईल, लीनता येईल, नम्रता येईल. म्हणजेच काय? सद्गुरू सांगोणी संशय धरी निर्धार, गुरुमूर्ती देईल अपार आनंद. संत आनंदाचे स्थळ, संत सुखाची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत. आजच्या या वाढदिवसाच्या दिवशी महाराजांच्या शिवकथाकाराने या वर्तमान काळाला शिवकथाकार सद्गुरुदासांची नितांत गरज आहे, नितांत गरज आहे. म्हणून त्यांना उदंड आयुष्य, दीर्घायुष्य, निरामय शतायुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि त्यांचीच ही सद्विचारांची बिलवे, शब्दांची बिलवे त्यांच्या चरणी अर्पण करून परम सद्गुरु परमार्थाप्रत न्यावी माझी मती, पंच साधना चेतवणीया करीते पंचारती. जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु, जय जय सद्गुरु.
परम पूज्य सद्गुरुदास महाराज की जय. जय श्री विष्णुदास दत्त गुरु श्री विष्णुदास श्रीपाद वल्लभ विष्णुदास नरसिंह सरस्वती विष्णुदास अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. वनिताताई नमस्कार. खूप सुंदर पद्धतीने आपण आपल्या भावना या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत आणि संत चरण लागता सहज वासनेची बीजे जळून जाय. खरोखरच परमपूज्य सद्गुरुदास महाराजांचं चरणरज त्यांचे आशीर्वाद जर आपल्याला लाभले तर निश्चितपणे आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणामध्ये असलेल्या वासनेचं बीज, अज्ञानाचं बीज निश्चितच जळून जाईल आणि एक सद्विचारांचं, आचारांचं रोपट आपल्या सगळ्यांच्या अंतरंगामध्ये फुलेल. तर नामस्मरणाचं महत्व, रामनामाचं महात्म्य आपण या ठिकाणी खूप छान विशद करून सांगितलेलं आहे. तर या जया एकादशीच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांच्या वतीने अगदी अक्काईंना नमस्कार करून, आपल्या सगळ्या गुरुपरंपरेला नमस्कार करून आपण हा कार्यक्रम आता उत्तरार्धाकडे नेत आहोत. शेवटचे पर्व आपल्या या कार्यक्रमाचा आता सुरू होत आहे. आपल्या सगळ्या उपासकांचे अभिवाचन या ठिकाणी संपलेलं आहे. तर माझ्या समारोपाकडे जाताना आपण आपले कोराडी केंद्राचे जे आहेत आदरणीय उपासक अजयराव देवगावकर यांना विनंती करूयात की त्यांनी ह्या कार्यक्रमाचा एक छानशा गीतानं समारोप करावा. आदरणीय अजय दादा. शाली साधक हो बलशाली साधक हो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. बलशाली साधक हो हृदयात दत्त स्थिर राहो. सद्गुरूंच्या आशीर्वादपर वचनाने सुरू झालेला आपला हा कार्यक्रम, ह्या हृदयात दत्त स्थिर राहो ह्या कार्यक्रमाच्या ह्या गीतांच्या सांगतेनं आपण गीताच्या श्रवणानं या ठिकाणी सांगता करत आहोत या कार्यक्रमाची. आणि खरोखरच या अभिवाचनाचं हे जे पुष्प आहे आपण सगळ्यांनी मिळून या ठिकाणी निर्माण केलेलं हे विचार पुष्प आहे. तर आज वाढदिवसाच्या निमित्ताने सद्गुरूंच्या चरणी हे पुष्प समर्पित करूयात आणि आपल्या सद्गुरूंना निरोगी दीर्घायुष्य लाभू देत अशी विनंती परमपूज्य विष्णुदास महाराजांच्या चरणी नम्र होऊन नमस्कार करून त्यांच्या चरणी ही मागणी मागूयात की सद्गुरूंना उदंड आयुष्य, दीर्घायुष्य लाभो. आपल्या सगळ्या उपासकांनी ज्यांनी ज्यांनी या कार्यक्रमात भाग घेतला सगळ्यांचे या जय जय व शुद्ध या ग्रुपच्या माध्यमातून खूप खूप धन्यवाद. अर्थातच कार्यक्रम घेताना माझ्याकडनं बोलताना अनेक चुका झाल्या असतील तर आपण सगळे ज्येष्ठ उपासक आहात, सगळ्यांनी मला कृपा करून माफ करा आणि काही चुकलं असेल तर क्षमा करून घ्या. असाच हा कार्यक्रम आपला पुढे सुरू राहील. पण ह्या कार्यक्रमाचा जो आहे तो पुढचा जो उर्वरित भाग आपण कधी घेणार आहोत याची सगळी माहिती आपल्याला ग्रुपवरती दिली जाईल. तर असं आपण या कार्यक्रमाची या ठिकाणी सांगता करूयात. सगळ्यांना पुन्हा एकदा नमस्कार, धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य श्री विष्णुदास स्वामी महाराज की जय. धन्यवाद.